हॅलो गाईज, तुमचं माझ्या टेस्टी ट्रीट बाय रोहित अँड श्रेया या पेजवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी कशी बनवायची आहे, शिवाय केळफूल कशा पद्धतीने साफ करायचं आहे याचा पूर्ण ट्युटोरियल मी या आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओज लवकरात लवकर दिसतील. तर सगळ्यात पहिले केळफुलाच्या ज्या साली आहेत त्याला पूर्णपणे आपण काढलेला आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही एक एक लेअरला पूर्णपणे ओपन करतो आहे. त्याच्यानंतर या लेअरच्या खाली तुम्हाला बारीक बारीक लाईन्स मध्ये व्हाईट कलरचे जे दिसत आहेत ते केळी आहेत. तर त्या केळीला व्यवस्थितरित्या साफ करावं लागते. बघू शकता तुम्ही, केळ्याच्या आतमध्ये आहे ना एक ब्लॅक कलरचा धागा असतो. बघा, तुम्ही बघू शकताय त्या ब्लॅक कलरच्या धाग्याला आणि एक व्हाईट कलरचं कोटिंग असतं, त्या कोटिंगला आपल्याला काढून टाकायचं. जर का हे काढलं नाही ना तर मग भाजी पूर्ण चरचरीत लागते आणि खूपच कडवट पण लागते. त्याच्यामुळे हे काढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि होप सो तुम्हाला या रीलमधून भरपूर काही शिकायला मिळालेलंच आहे. आणि अजून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमधून बघायला सुद्धा मिळेल, शिकायला सुद्धा मिळेल. सो स्टे ट्यून, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कोकण पद्धतीतल्या सगळ्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, भाज्या आहेत, जे पण काही आहे ते सगळं तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल. आता मेन हे केळफुलाचा जे मधला भाग आहे तो कशा पद्धतीने कापायचा आहे तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. त्याची सुद्धा कापण्याची पद्धत आहे. बारीक बारीक पद्धतीने तुम्हाला कापायचं आहे. आणि हे जे पाणी घेतलंय ना ते आम्ही कोमट पाणी घेतलं आहे. कोमट पाणी का घ्यायचं आहे, कारण कोमट पाण्यामध्ये जी आपण भाजी कापतोय ना ती काळी नाही पडणार. तुम्ही जर का हे थंड पाणी घेतलं ना तर भाजी पूर्ण काळी पडते आणि मग ती दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही. म्हणून आपल्याला नेहमी केळफुलाची भाजी कापताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. आणि केळफुलाची भाजी बघू शकता एकदम बारीक पद्धतीने कापायची आहे. भाजी आपली आता कापून झालेली आहे आणि आता आपल्याला त्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे. बघा, आणि आम्ही नुसती केळफुलाची भाजी नाही करत, तर आम्ही ह्याच्यामध्ये बिरडं सुद्धा टाकतो. तर तुम्ही ह्याच्यामध्ये वालाचे बिरडे सुद्धा टाकायचे आहे. नंतर गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3-4 पळ्या तेल टाकायचं आहे. आणि शिवाय आपण जिथे भाजी घेतली होती तर त्याच्यामध्ये आपण
हळद टाकला आहे, हिंग टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला, मिरची पावडर जे पण काय असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला व्यवस्थित असं पिंक रेड मध्ये असं त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याला फ्राय करायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीने कांदा आहे ना तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. म्हणजे असा पिंक कलरचा असा झाला पाहिजे कांदा आणि मग त्याच्यामध्ये आपण जे पण काही इन्ग्रेडियंट्स टाकले होते त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग ही भाजी आपल्याला परतलेल्या कांद्यामध्ये टाकायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा शेवट आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा भाजीला प्रॉपर मिक्स करून घ्यायचे आहे. आता भाजीमध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे. बघू शकता तुम्ही. आणि मग भाजीला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मग भाजीमध्ये आपल्याला टाकायचे आहे नारळाचे ओले खोबरे. आपली भाजी आता रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर अशी भाजी टेस्टी पण लागते आहे. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला जर काही ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.